हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांभरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक परमात्मान सात्विक धृतीचे विषय सांगिले ऐकत रशिलीची. सात्विक धृती म्हळ्यार परमात्माला वैरी मनांत एक दृढ भक्ती, शास्त्र ज्ञान तज्जिन विहित कर्म करचे, उपासतय चंचल मन ना समाजावनो पुरे कसल कोरका म्हळेल गोत्तस वास्तव जावनो म्हळ्यार करेक्ट एक ग्रहण कशी चोल कामी म्हळेल विषय गोत्तसचे. आणि अचंचल मन कोणे तशी नाही अशी नाही म्हणू का ना तांगे लागी इत्याक म्हणा तांकां परमात्माला वैरी दृढ विश्वास आस. तांकां कसल विहित कसल अविहित कसल धर्म कसल अधर्म म्हळेल विशयांतो तांकां शास्त्रज्ञान आस. अनेक कसं म्हळ्यार ताजी निमती जावन तांकां एक धारण शक्ती धृती शक्ती येता पळय. तांणी कसले चुकी केल्यार ती चुकी म्हूण सांगताची तशी चोलू नज म्हूण सांगताची. आम्ही स्वाम्यालांतू एक धर्मपिठार बशिले संन्यासी आश्रम घेतिले स्वाम्यालांतू आमगेल गुरुपिठार बशिले स्वामी पुरे पळय ये सांगताची अशी चोलका तशी चोलका त्या करूनची या करून धैर्य बरलेल जनाक एक नमने दाक्षिण्य आम्ही कसले सांगू वचून जय म्हणूची म्हूण सांगून जेवो अहंकारू चुकल्यार आमी चुकल्यांची म्हणून आम्ही चुकल्यांची म्हणून आम्ही सांगून घेनाची जाल्यार हे पुरे जावका जाल्यार रे धृती म्हळ्यार जावका या खंय दुखून येता म्हळ्यार परमात्माला वैरी दृढ भक्ती योगान म्हणंग कृष्ण सांगता. आतां हे भगवत भक्ती म्हणली पळय त्या भगवत भक्ती कशी दृढ असता म्हळ्यार परमात्माला विचारान तूं कसल सम म्हणलें निर्भय जावन सांगू जाता तांकां. पक्कनी कसले चुकी जल्ली म्हणले क्या ते चुकी म्हूण सांगू जाता तशी. आनी कसं म्हळ्यार कोणें एका धर्मार आसच वे कोणें एक विहित कर्म सम करना मे जेवो परमात्मान पळय वासुर संपद विभागान तूं यांक सांगला दैवी गुण आसुरी गुण कसने त्या प्रे म्हणटाना जेवो क्षेत्रज्ञ योगान तुय भक्तान ते क्षेत्रज्ञान क्षेत्रज्ञाक समजावन त्या क्षेत्रान कसल सकड काम कोरका म्हणटा थंय अमानित्व अदंबित्व अनहंकार म्हळ्यार सकड दैवी गुण पळय सांगला. ते दैवी गुण संपादन कोरका ते संपादन केलं री आमकां वायट वाटेर वचचें जायना इत्या म्हळ्यार आमकां शास्त्रज्ञान आसा म्हूण सांगून ल्याक तशी हे संपादन कोरका तें पालन कोरका धर्माक अविरुद्ध जावन चोलका सत्य सांगच्याक एक धैर्य जावका हे पुरे सात्विक धैर्य म्हणटाची. तसल सात्विक धैर्य कोणा आस तांणी तांगेल मनान कसले वायट आलोचना करना म्हळ्यार मन तांकां शास्त्रज्ञान समजावन आशिल्ल देखून मन अचंचल नाही म्हळ्यार मन चंचल नाही देखून तांकां खंयची सम खंयचे चुकी म्हूण दृढ जावन गोत आशिल्ल देखून परमात्माल वैर एक दृढ भक्ती आशिल्ल देखून तांगेल मन केन्नाय कसले वायट चिंतना करना. मनान वायट चिंतन ना, शरिरान वायट प्रवृत्ती ना, इंद्रियान वायट कसले काम करूं ना. इत्याक म्हळ्यार हें परमात्माल वैर तांगेल दृढ भक्तीचें एक लक्षण हाक सात्विक धृती म्हणचे. आतां शरिरान इंद्रिय निग्रह कोरीत म्हणल्याक मनान वायटाटेन अशी राबूंक जायना पळय शरिरान निग्रह करतात तांणी जाल्यार मन मस्त वायट चिंतन करता. कशी म्हळ्यार आतां सांगलें पळय उपास करतना शरीर उपास करता इंद्रिय उपास करता जाल्यार मन आमी खाव येत आशिल्ले भूक जाता रस केन्ना हें वेळ जाता की आयच्यो दीस केन्ना वता की आजी उपास म्हणला पांय न्हू खावचे बग्गेक पांय जाल्यार पुरो असल चिंतन कळ्ळें. म्हळ्यार शरीर आयकता
इंद्रिय ऐकत नाही ते. कसं की एक आजीवर आम्ही फाईचे दिस आलोचन करून आजी काढताच पळ्या तशी त्याच खातीर म्हणचे मन निग्रह करचे भारी कष्ट, शरीर निग्रह कोर येतं, मन निग्रह करू भारी कष्ट जाता. तशी मस्त साधन जाऊ का परमात्मान सुरेख सांगला आपल्या अभ्यास योगेन सतता, अभ्यासानं सतत अभ्यासान कंचे एक साध्य जाऊच्या शिवाय आजी कसले साध्य जाय ना. तशी मन निग्रह कोर का जलरी मस्त एक प्रयत्न कोर का या साधन कोरच्याक आम्ही एक राशी साधन कोर का जता मस्त काळ का जत कितली काळ वतकी कोणाला साधने कितली काळ वत्ता सांगू जायना. ಕೆಲವು ಜನ ಬಗ್ಗೆ ಸಾಧನ ಕೋರು ಜವಚ ಪುರ, ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ मस्त काळ वच्चा पुरं, ಕೆಲವು जन साधन कोरनू ते मनांतो धैर्य घेऊन जा तरी मागीर चुको पुरोची ऑपास नाका ये म्हणून योगभ्रष्ट म्हणटा आपल्या. तशी आमकां एक धारणाशक्ती कितली कष्टाविषयी म्हणटात न्हू कळचे साधन करू पळयतना. तशें न्हू सात्विक धारण शक्ती कोणाक आसता तांणी साधने दिकडे वत्ताची म्हूण सांगून लेख जेवो साधन केल्ले देखून तांकां ते शक्ती आयला म्हूण सांगून लेख. हे तांकां परमात्माले शास्त्र धर्मशास्त्र म्हणटा पळय आमी हे वेदांत म्हळ्यार उपनिषद हांत पळय त्या पळय परमात्माले आज्ञारूप म्हणटाच अशी चोलका परमात्मान आज्ञा केला ते आदेश केला ते. तशी परमात्माले आज्ञारूप जावन आशिल्ले शास्त्रविहित कर्म म्हणटा पळय तांतू तांणी आसक्ती दवरनू सहज जावनूची दृढ भक्तीनं तांगेल मन भारी निग्रह जाता. ते मन निग्रह करून घेवन प्राण म्हळ्यार देह इंद्रिय तेवय निग्रह करतात तांणी. देहानय वायट कसले करू ना त्याची इंद्रियानय तांणी विशय आसक्ती म्हणटा पळय ते पळय करू ना. ते तांकां कसं म्हणटाची सन्मार्गार चलची जन म्हणटा पळय हे हाका सात्विक धृती जावका सत्शास्त्र अध्ययनानं जाता. इत्याक म्हळ्यार परमात्माले सर्वोत्तमत्व कळुका जाल्यार आमी अध्ययन करका. तशीची तो ज्ञानी म्हणून घेता ताका परमात्माला वयर मस्त निश्ट आसता. इत्याक म्हळ्यार ताकेल मनान तूं तें ज्ञान आसचें शास्त्रज्ञान कसं न्ही परमात्मू सर्वोत्तमू ताका समान जावन कोणेय ना जेव तागेले अधिक म्हणले कोणेय ना. तो एकलोची सगळे जगत्याक नियंत्रण करचें परमात्मान मात्र म्हूण म्हणलेली तागेले मनांत आसता. तशी एक सात्विक बुद्धीचो ज्ञानी म्हणलो तो तागेले मन इंद्रिय प्राण अन्य विशयादी कड वचनानशी तागेले एक मन ऊर्ध्वमुख चिंतना ऊर्ध्वमुख म्हळ्यार ऊर्ध्वा कोण आसा परमात्माल दिकडे तागेले मन घाल न्हू त्या देवाले एक अचिंत्य अद्भुत महिमेचे एक चिंतन करतो रस्तो तो निरंतर परमात्माल चिंतन मनान परमात्माल ध्यान जिब्बेन परमात्माल स्तुती कानान परमात्माल विशय श्रवण करचे हातान परमात्माल सेवा दोळ्यान परमात्माल दर्शन पांयान परमात्माले तीर्थक्षेत्रा यात्रा माथ्यान शिरसा नमन नांकान नैर्मल्य घ्राण तशी काया मनसा वाचा म्हणटा पळय तशी परमात्माला आराधन तांणी करचें. शरीर मन इंद्रिय ते दुर्मार्गादी कडेन वचनानशी निग्रह करच्याक सात्विक धृती म्हणटाच. श्रवणम मननम चैव ध्यानं भक्तिः तथैव च साधनं ज्ञानसम्पत्तिः प्रधानं नान्यदिश्यते न च एतानि विनाशः न च एतानि विना कश्चित् ज्ञानमाप कुतश्च वेति नारदीय म्हळ्यार नारदान सांगिल्लें कसलें श्रवणम मननम चैव श्रवण मनन ध्यान भक्ती साधन ज्ञानसंपत्तो या पुराय हाजे पशी प्रधान न अन्य दिश्यते अन्य कसले ना. इत्याक म्हळ्यार न च एतानि विना या ना नातलारी कश्चित ज्ञानम आप कुतश्च वेती ताका कशी ज्ञान मेळचें कशी ताण देवा पावचें म्हूण सांगून नारदान सांगिल्लें खंय. तशी ज्ञानसंपत्ताक मुख्य एक साधन म्हळ्यार श्रवण मनन निधिध्यासन करचें परमात्माले महात्म्य ज्ञान संपादन करचें म्हणटाची. मागीर निरंतर भक्ती हाका विरक्ती जावका हाका सात्विक धृती म्हणटाची. सात्विकाली एक धृती धारणा शक्ती ती परमात्मान सांगला पळय अव्यभिचारी म्हळ्यार परमात्माल वयर
ದೃಢ ಭಕ್ತಿ ಅನನ್ಯ ಭಕ್ತಿ ಅಯೋಗ್ಯ विचार आधी कडता गेल मन वच्चही ना तश्चावनो मन चंचल ज्याला मान न त्याकडे इकडे उच्चे ज्याला सात्विक मन की नाही चांग विषय म्हणा कसं सच्चिंतन म्हणा कसं नाही परमात्माला चिंतना परमात्माला पशी सत्य म्हणेल विंगड कसं ना तशी परमात्माला चिंतने तिकडे येता गेल मन असता सात्विकाल मन इंद्रिय पर्यंत गेल निग्रहांतू असता आणि परमात्मा राजसद्रतीविषयी कसं सांगतं पडूया यया तू धर्म कामार्थान धृत्या धारयतेऽर्जुना प्रसंगेन फलाकांक्षी धृतिः सा पार्थ राजसी यया कोण धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुना प्रसंगेन फलाकांक्षी तो फल जाव का म्हणून अपेक्षा करतल काही तशी फल जाव का हें काम हांवें करचें धर्म करू पुरतो जाल्यार ताका इच्छित फल जाव का ताजे खातीर ताणें विहित कर्म करचें विहित कर्म करी फलापेक्षा सोडी म्हणून परमात्मान सांगला पळय तो विहित कर्म करता फलापेक्षेन करता तशें न्हू मन इंद्रिय प्राण हाजीन धर्म अर्थ कामाच्या सिद्धी खातीर प्रयत्न करता ताका राजस बुद्धी म्हणून म्हणटाची राजस धृती म्हणून म्हणटाची कशी ते म्हळ्यार पळात आवसू ती गेल चरडाक निस्वार्थान प्रीती करता वय बे त्या निस्वार्थ प्रीती ती भक्ती ताक त्या प्रितीन तूं फलापेक्षा ना न्हय आवसून चरडाक मोकोरच्या विशयांत फलापेक्षा ना चरडान आवसूक मोकोरच्या विशयांत फलापेक्षाच केन्नाय पळया आवसू चरडा मस्त मोग करता तिका फलापेक्षा ना ती मुखारसून ओड जे तर चरड तिका पळयना नाशिरा ती चरडा वायटाट येना ताका तशी जावका ताणें कसो केला म्हाका ती लेक्कना ही ताका म्हळ्यार थंय तिका चरडाल वयर अनन्य प्रीती आसता कसाले जावं म्हाका पळयना नाशिरा ताणें तागेले इतले चंदायर आसले जाल्यार तशीची परमात्मो आमकां त्याच रितीर प्रीती करता जाल्यार आमी परमात्मा तशी प्रीती करता निस्वार्थ जावन ते सोडून स्वार्था खातीर प्रीती केल्यार फलापेक्षा असं म्हण जाल्यार ती भक्ती म्हणून घेना ती अव्यभिचारिणी भक्ती न्हय व्यभिचारिणी भक्ती स्वार्थ म्हणून घेता तशी हांगा राज असो तागेले इश्टार्थ सिद्धी खातीर जाल तितले धर्माच्या उकट्टान तूं कर्म करू पुरतो म्हळ्यार विहित कर्म करू पुरो धर्म चुकना नाशिरा पुरो राज असो जाल्यार ताका फलापेक्षा खंडीत आसता तशी ताका फलापेक्षा आतां देवाल कसले काम करता धर्म चौकटांत म्हळ्यार यज्ञ यागो पुरो करू पुरो चंदरितिरी व्रत उपास करू पुरो आतां फुडली काला राज महाराज पुरय एक इश्टी याग म्हळ्यार तांगेले एक फलापेक्षेन करचें ते ಸ್ವಲ್ಪ पुरे करतली पळय धर्मा चौकटान तूं करतले आतां आमी भागवतान तूं पुरंजनाल काणी आयकतना त्या प्राचीन बरहिरायाक नारदान सांगिल्लें ताणें सगळे तागेले जगत्यान तो हे जावन आशिल्लो चक्रवर्ती सगळी जगत्याकच अधिपती जावन आशिल्लो खंय ताणें सगळी भूमंडलांत तूं खंय पडलें थंय तागेले यज्ञ भुमिके म्हळ्यार तितले यज्ञ याग केला जाल्यार नारद सांगता पळय ताका तूं इच्छित फलान म्हळ्यार फलापेक्षे खातीर यज्ञ याग केलेले नारद ताका म्हणटा कसं न्ही म्हळ्यार तूं सगळे कितले प्राणी बली दिली तुवें तितले पुरे तुका मुखारसून मरणा नंतर तांणी तांगेले कोंबान तुका मारूं येताची हे पुरे सांगोस ताणें तुमकां उडगास आसच्या पुरो भागवत आयकलेलें जाल्यार ताणें सांगोस हें निस्वार्थ जावन तूं केलेलें जाल्यार तुका हे प्रॉब्लेम ना आशिल्लें जाल्यार तूं निस्वार्थ जावन कर न्ही तूं आनीकय चड राज्य म्हाका मेळका म्हूण लिखून करूं नासच्या पुरो भोग मेळका म्हूण करूं नासच्या पुरो मुखारसून स्वर्गापेक्षेन करूं नासच्या पुरो स्वर्गान तूं मस्त काळ राबुका म्हणलेल्या अपेक्षेन तूं केल्ली यज्ञ पुरय फलापेक्षेन करलेले दिकून तुका हे पुरे बाद मुखारसून आस म्हूण सांगून ताणें मागीर पुरंजनाल काणी सांगची फलापेक्षा सुनज कर्मान तूं फलापेक्षा सुनज म्हूण सांगून मागीर सांगची ताण तशी मागीर ते पुरंजनाल काणी आयकून तो प्राचीन बरहिरायू सन्मार्गार वता तो तागेले पुरे ते अपेक्षेन करचे फलापेक्षेन करचे कर्म सोडून तो रायू मागीर वानप्रस्था वच्चे तपस्या करची हे पुरे आमी पळयलां पळय तशी हांगा
राजसांक राजस जनाला एक त्यांनी धर्माच्या कटार काम कोर फलापेक्षा करताच तशी आता लौकिक जाऊन पळाया राजसिंकांगेल काम तांनी दुड्डू संपादन करचे सुख भोगचे आशेनं जेव्हा अतिमोह हाणे पुरंदरदासान सांगला पळय तांकां प्रत्येक विशयांत अतिमोह काही सुतमोह सतीमोह बंधुमित्रर मोह अशी पुरे मोहा निमती जननी जनकर मोह या मोहा निमती फलापेक्षेनं त्यांनी कर्म करतो रस्ताची बायलेक चंदकोन पळोवका चेडवा चंदकोन पळोवका आनम्मा चंदकोन पळोवका ताजे खातीर दुड्डू संपादन कोरका शिवाय दुड्डू परमात्माल खातीर एक चोरूय ना रामान आमकां रामराज्य करतना सांगिलस आम्ही आमगेले धर्मान संपादन केलेले धन ते कशी विनियोग करता म्हणून आजी आम्ही आमगेल्या स्वार्था खातीर विनियोग करता शिवाय दुसऱ्या खातीर म्हणून एक पयस सुकाणाचे आमी वैभय तशी राजसजनांक तांगेले एक उदरपोषणेचे एक चिंता ताजे वयरी घराक बायल चेडवांक सुखा जाय आशिल्ले धनधान्याची चिंता यमनाची चिंता हृदयांत परमात्माल चिंता त्या ना भरलेलं पुरेस हृदयांत परमात्माल चिंता त्या एक ना मनन ना निधिध्यासन ना श्रवण ना तशी राजसिकाले धैर्य लौकिक वस्तू संग्रह करचे खातीर आसता ताजे खातीर कसले कर्म करतो विहित जाल्यार जेवो एक परमात्माक एक कसले करात पळय फुल्ला पुजा आनीक दुसरेक सेवा सगळें करता तांतूं भितरी निस्वार्थ ना पुराय आमकां तेजे हेजे म्हणलें अपेक्षेनाची तशी धर्म देव समाजाक संबंध पाविले काम कसले करतो त्या कर्मांत फलापेक्षा आसता ताका तशी कसले कश्ट येवचे पुरते कर्म करतना जाल्यार भारी धैर्य आसता ताका लेकील काम करून सोडता म्हणून त्या धैर्याक कारण कसलें म्हळ्यार ताजे मागशे ताका फलापेक्षा किर्तीची आशी तशी म्हाका व्हगळ सुका ताणें काम छंद रितीर केल्ली म्हूण का ताजे नंतर म्हाका अमकें तसलें फल मेळ का हे पुरे आशी ताण लेखील आशी पूर्ण करून घेवचे खातीर तो एक भारी धैर्यारी ताण लेखील काम करता म्हणलें खंडीत ही राजसिक धृती तरी अनेक असं धृती कसलें परमात्मा सांगता पळय तामसी धृती कसलें म्हळ्यार यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी यया कोण स्वप्नं भयं शोकं विषादं मदम् एव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी म्हळ्यार दुर्बुद्धीच कयतो दुर्बुद्धीचो व्यक्ती कयत कोण तामसी व्यक्ती तो कसो करता स्वप्नम अतिनिद्र ताका भयम ताका अकारण भंय असो म्हळ्यार नाका जाल्लें करचें ताणें सांगली पळय परमात्माल वयर दृढ विश्वास आशिल्ल्या जनाक कसो कश्ट येयल्यार भंय ना कसले तांणी सुख दुख्खांत समान जावन आसताची म्हणून हांकां कश्ट येतवे म्हळ्यार भंय तशी अतिनिद्रा कारण भंय दुःख मनोदौर्बल्य अधर्मांतो मस्त आसक्ती आणि परमात्मा द्वेष करचे सर्व कार्य तांतू मन शरीर इंद्रिय सगळी तांणी घालताचे आता तामसी जन सात्विक जन तांगेलें मन इंद्रिय शरीर निग्रह करून परमात्माल चिंतन करता पळय चंचल जायनाची तशी हांनी चंचल न्ही हांनी दृढची कशी परमात्मा विरुद्ध अधर्मा कार्य करच्यांत त्या बाई धैर्य जावका न्हय आतां मी कसले अधर्माचें काम करता जाल्यार कितली धैर्य जावका आज आमी पळयताची जगत्यांत बॉम्ब घालताची पेस्कात घालताची मारून सोडताची आमकां तरकारी शिंदितना कसलेय भावन येना पळय मनांत तांकां मनुश्या मारतना कसलेय भावन येना क्रूर मन त्या बाई एक धैर्य जावका कोणाकय एक पेस्कात घालून दुश्मनाच्याकय कोणाकय कसलें वायट करच्याकय एक धैर्य जावका धैर्य ना नातल्यार तुका बरी बिजुड्याल लागी एक पेस्कात दिवन ताका मारून यो म्हळ्यार मारून येतवे तो ना त्या तामसीक धृती ही ताका म्हळ्यार ताका दुर्बुद्धी चड मनोदौर्बल्य आसता तांकां अधर्मांतू आसक्ती आसता तांकां परमात्माल चिंतना गोतना
तेशच्यान तांकां तामस धृती असूची जन म्हणटाचे. पळय तामस प्रवृत्ती आशिल्लो बरी अज्ञानी म्हणटा परमात्मा, अविवेकी म्हणटा, ताका चंग विशय कसले गोतना, ताका नाकाय देवाल विशयो हरिकथा थंय हाणून बसून तूं चांग जावका हे आयक म्हळ्यार तो थंय न्हीद काडटा. आनी तागेले जिवनांतू ताका भय म्हळ्यार ताका कसले एक कॉन्फिडन्स म्हणलें ना, आत्म एक परमात्मा वयर विश्वास आसल्या मान्न आत्मविश्वास येवचे ते ना ताका. तो कोणाले निमजे म्हाका तशें जाता की जाता कोणाले वयर विश्वास करना, अति भंय ताका. तशी आतां पळय ते पुरे जन डॉन न्ही म्हणटाचे आमी, तांणी पळय तांकां हेकडे तेकडे कितली चेलास आसा पळय. म्हळ्यार आतां तो डॉन वय म्हूण गेलो, तो एकलो भोंवता वय भोंवीत न्हू ताणें ना, ताका धैर्य आस कोच्यान घालच्याक, सुपारी घेवच्याक, दुड्ड घेवन आन्याकल्या वायट करूंक पुरे त्या धैर्य आस जाल्यार ताका पळय बेंबलीक जावूकाची तागेले मागशी मुखारी पुरे जन जावूकाची एकलो बिनी खंय वचना तो, ताकाय भंय आस कसो न्ही हांव तांकां कोच्यान घालला तांणी म्हाका घालतीत म्हणून. तशी ते इति निमती ते परमात्माल वयरी विश्वास ना, वायट काम करता रस्तो तशें ताकाय कोणी वायट करता म्हणून म्हणलें विचार आशिल्ले देखून तो भिता सदां भंय ताका. आनी जिवनांत केन्नाय गोंदळू ताका अहंकार आस, ताका अति आसक्ती आस, विंगडाल वयर अति द्वेश आस, केन्नाय ताका मत्सर आसता, कोणेय मिगेले पयशे वयर आसता वे म्हूण आसता, मस्त मोह आसता, आजी निमती जावन केन्नाय अशांत मन तागेलें, शांती म्हळेलें ना, जिवनांतू उत्साह ना, केन्नाय कसो चिंता म्हूण म्हळ्यार कोणाक कसो करचें म्हूण म्हळेल चिंता. आनी विपरीत मद अहंकारू आवची श्रेश्ठ मेगेले आशिल्ले कोणा लेगी ना, कोणाकय कसो करूं की म्हाका साध्य आसा वरलेले पुरे निकृश्ट मेगेले द्राक म्हूण हें तामसी धृती म्हणटाची. हाजी सुरवेची लक्षणां कसं म्हूण म्हळ्यार ताका आसूचें विपरीत गर्भ, ढंबित्व म्हणटा पळय म्हळ्यार आपण होड म्हूण दाखोवन घेवचें, तागेले मागशी सुतू मुत्तू 10-15 चेलास, दुरभिमानू पुराय जाणां निकृश्ट जावन पळोवचें, हांव एकलो होडू वरलेले पुरे कांय नातिले निकृश्ट जन म्हूण म्हणचें, तें एक भ्रम ताका आपण श्रेश्ठ म्हणून. आनी ताणें करचें सर्व दुश्ट कार्याक सहाय्यक जेवचें, सर्व अनिश्ट जनांक लागीं करता तो, सर्व अनिश्ट साधन करता तो. तशी नाक्क जलेल सकड कर्म करता हाकाय एक धैर्य जावका म्हण पळय हें तामसी धैर्य म्हूण. आतां परमात्मू सात्विक राजसीक तामसीक धैर्या विशयी सांगले, धृती विशयी सांगले. आतां सूख जगत्यांत सूख नाका म्हणटलें कोणेय नांची बाय बाय. तशी सुखांतूय त्रिविध भेद आस म्हणटा, सात्विक सूख, राजसीक सूख, तामसीक सूख. हें मुखार सुनू येवचे श्लोकांत वर्णन करता. हांतू आतां सांगचे दोनी श्लोक एका एक पुरक जावन आसा, तशें जावन दोनी श्लोक वट्ट ऐकून आमी अर्थ करून घेवका जाता. हें सुरवें सांगता. सुखं तु इदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ, अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति, यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतोपमं, तत्सुखं सात्विकं प्रोक्तम् आत्मबुद्धिप्रसादजम्. सुखं तु इदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ. हे भरतर्षभा, तीन नमने सुख आस, हें हांव तुका सांगता आयक. यतदग्रे विषमिव, सुरवेक भारी कश्ट दिसता, परिणामे मागीर अमृतोपमम, तत् सुखं सात्विकं प्रोक्तम आत्मबुद्धिप्रसादजम्, अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति. तशी सतत अभ्यासान रमते सूख मेळटकय, दुःख अंतं च निगच्छति, दुःख नातिले अंत्यांत दुःख नातिले सूख खंयचेच पळय म्हळ्यार यतदग्रे विषमिव, सुरवे कश्ट म्हूण दिसता जाल्यार अंत्यांत सूख दिता, परिणामे अमृतोपमम, दुःखांतं च निगच्छति. कडेर म्हळ्यार तांकां दुःख आसना, सुरवेक कश्ट जाल्यार इते अभ्यासाद रमते, सुरवेक अग्रे सुरवेक ते कसले एक काम करतना विषमीव कश्ट दिसच्या पुरात एक देवाला विषय साधन करतना आमकां मस्त कश्ट दिसता. अभ्यासाद रमते, सतत अभ्यासान साध्य जाले, परिणामी अमृतोत्पमम,
यत्र दुःखांतम च निगच्छति कडेर म्हणताना भारी सुख दिसता ते दुःख मिळेले ना असता तत् सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम या परमात्माला अनुग्रहानिमती मेळची सुख या सुखाक सात्विक सुख म्हूण म्हणटाची म्हूण परमात्मा अर्जुनाला सांगता म्हळ्यार खंयचे एक सुख दुःख रहित जावन असतं की मागीर मागीर अभ्यासात रमते अनुभव करता आमकां सुरवे दुःख दिसल्यार अनुभव जता आमकां सुख मेळटर असतं की ते सुरवेक विशशी अप्रिय जावन दिसता जाल्यार अमृतशी लास्टाक कडेरी अमृतशी हित दिता हे सुखाक सात्विक सुख म्हणटा हे खंयचे निमती जाता परिशुद्ध बुद्धी आत्मा बुद्धी प्रसादचम मन प्रसन्न जाता बुद्धी परिशुद्ध जाता मागीर विषय आसक्ती ना हें सुख प्रसादचम परमात्माले अनुग्रहान प्रसादान मेळटा हें सुखाक सात्विक सुख म्हणटाची म्हूण हांगा परमात्मा सांगता अर्जुनाक मनशाक जिवनांत सुख जावका कोणा लेगीत निमगिया तुमकां कसं जावका सुकार एक दीस बैसल्या पुर म्हूण दिसता केन्ना पळय कश्ट बगून बगून पुर जाल्ला म्हणटा म्हळ्यार सुख जावका हे प्रती एक मनशाले आशी जिवनाचे मुख्य एक गुरी कसले मनशाले सुख जाल्यार निजावन सुख खंयचें म्हूण म्हणलेलें तें मनशाक कळका सूख जावका म्हूण म्हळ्यार पुरो ती एकल्याक आसता जाल्यार निजावन आमकां खंयची सूख जावका हांगा पुरंदरदासान सांगला पळय ಮೊದಲು ತೋರುತ್ತಿದೆ ಮಧುರ ವಿಷಯ ಸುಖ ಕಡೆಯಲ್ಲಿ ದುಃಖ ಅನೇಕ ಸುರೇಕ ಪ್ರಾಪಂಚಿಕ ಸುಖಾದಿ ಕಡೆ ಇಂದ್ರಿಯ ಸುಖಾದಿ ಕಡೆ ದೈಹಿಕ ಸುಖಾದಿ ಕಡೆ मानसिक सुखादी कಡೆ लौकिक उपभोगादी कಡೆ मन चमकल म्हूण जाल्यार तांचो दुःख चड कर्मबंधन चड जाल्यार निजावन सूख खंयचें म्हूण सांगून कळका जाल्यार आमकां शास्त्रज्ञान जावका तेदन आमकां कळटा कसं न्ही म्हूण म्हळ्यार जिवनांत परमात्मा पावची तितली व्हड सूख मोक्ष पावची तितलें व्हड सूख विंगड खंयचेंय ना म्हूण सांगून तशी तें कोण सांगता शास्त्र आमकां सांगताची तशी परमात्मान सांगिल्ली बरी सुखांत तीन विध सात्विक राजसीक तामसीक ते त्रैविध्याचे विवरण करतरशील परमात्मो आत्त सुखाचे तीन विध कसं म्हूण सांगता भरतर्षभा म्हणटा पळय हें भरतर्षभा म्हूण म्हळेलें संबोधना आमी भगवद्गीते मस्त म्हणटा पळयलें दोळटे कितले की पंत भरतर्षभ म्हणलेलें जाल्लें भरतर्षभ म्हळ्यार कसं न्ही परमात्मा एक इच्छ कसं म्हळ्यार तागेले भक्तांनी भक्ती भरीत जावका भक्तीन तूं रथ जावच्याक भरत म्हणचें भक्तीन तूं रथ म्हळ्यार भक्तीन तूं आसक्ती तांकां भक्तीन सूख मेळची जाल्यार आसक्ती ते जाल्ली म्हूण जाल्यार तांणी भरत जाल्लींची ते भरत म्हणलेले जन परमात्मा दृश्टी तांकां लौकीक सुखां आशिना पूर्ण प्रमाणांत तांणी परमात्माले एक चिंतन करताची कशी वायुदेवान रामचंद्राला आराधन केली पळय तशी सात्विक भक्ती परमात्माल वयर आमकां आसुका भगवदर्पित भावान आमी कर्म कोरका तदन भरतर्षभ म्हणून घेताची त्या भरतर्षभ कोण जाल्लींची पळय भक्तिरत कोण जाल्लीची तांकां निजावन सूख खंयचें म्हूण कळटा आनी तें सूख कशें अनुभविचें म्हूण कळटा केले विशय आमकां प्रारंभारी सूख दिसता त्या पुराय ऐहिक सुखोपभोग म्हणटा पळय ह्या पुराय आतां जिबे रुचये सूच खावचें देहा सूख दिवचें काम करचें कळव्या दोळ्यान कशें कितें कडपळ ह्या पुराय प्रापंचीक सूख म्हणटा ह्या सुखांत दुःख चड कश्ट चड तशी ते अनुभव करूंक निजावन सूख म्हळ्यार कसं म्हूण कळ्ळें मात्र तें अनुभव करल्यार आमकां ताजें सूख मेळचें तशी सात्विक सूख केन्नाय कश्ट पावन मेळचें तेच ह्या प्रापंचीक सूख मस्त कश्ट हे सात्विक सुखा इतलें म्हळ्यार मोक्ष मेळूं आमी कितले कश्ट भोगता पळय तितले कश्ट प्रापंचीक सुखांत आमी भोगता म्हणना तें मोहाचें तें लौकीक सूख म्हणटाचें तशी सात्विक सूख तशें न्ही सुरवे भारी कश्ट रुपार आसता परमात्मान सांगला पळय सुरवेक यत्तद अग्रे विषमीव सुरवे भारी कश्ट रुपार आसता परिणामे अमृतोपमम मागीर भारी सूख म्हूण दिसता तशी लौकीक सूख सुरवे भारी मधुर मागीर भारी कश्ट आतां हे आमकां समुद्र मथन आमी आयकतात न्हू पुराणांत समुद्र मथन भगवतांत पुराय येता पळय चक्षुश मनवंतरांत समुद्र मथन जाल्ली हे आमकां समज जावन वस्तुस्थिती कसं म्हूण सांगता ताचे खातीर शास्त्रज्ञानच कमी केन्नाय सुरवेक वायट येवचें
मागिरी चांगी विचे पळे सुरवे विष येयले मागीरी अमृत येयले वैवे समुद्र मतनांतू तशी सुरवे केदनाय कश्ट दिसचे पुरो मागीर सूख दिसचे तशी सात्विक सुखय समुद्र मतनशी आमगेल मन ते दैवी आणि आसुरी गुणाचे मध्यंतू मथन जत जता सुरवे कष्ट दिसतं ते आसुरी गुण दाबूचक मागीर दैवी गुण प्रवृत्त जावची तशी दैवी गुण विवृद्ध जाल्लेली तशी आमकां सूख म्हणून दिसता विष येवन जातरी अमृत मेळ्ळ्यावरी तशी आतां देहाक अनारोग्य जाल्लें सामान्य एक लौकीक विशयांतूय पळया आमी देहा एक अनारोग्य जाल्लें त्या वेळाक आमकां डॉक्टर कसो दिता वखद दिता त्या वखदी गोडस तुवें आयुर्वेद जेवो खंयचे जेवो कोड वखद त्या बैब्या सुरवेक कोड दिसता यो हे घेवका न्हय म्हूण दिसता शिक्षशी दिसता जाल्यार आरोग्य मेळटा पळय न्हय अमृत न्हय सूख तें आरोग्य म्हळ्यार सूख तशी परमात्मान हांगा म्हळेलें आत्मबुद्धी प्रसादजम परमात्माला अनुग्रहानाची हें बुद्धी म्हळ्यार ज्ञान मेळचें आमकां सात्विक सुखय तितलेची आमी जायी म्हणटना आमकां कसलेंय सूख मेळना बारीक कश्टार मेळचें ह्या परमात्माला अनुग्रहान मेळचें आनी सात्विक सुखा विशयी कसलें म्हूण म्हणलेलें आमी पायच्या दिसाक परमात्मान आनी कसले विशयी सांगला म्हूण म्हळें सकट पायच्या दिसा पळया ह्या सात्विक सुखा विशयी कसं म्हूण पाय पळोवया आजी सांगेल सर्व विशयी परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावान करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।